खालापूर तालुक्यातील शासकीय कर्मचारी हे शासनाच्या वेळेनुसार कामावर हजर राहत नसल्याबाबत खालापूर तालुका मनसे अध्यक्ष अतुल हडप आणि पदाधिकाऱ्यांनी शासन निर्णयाची प्रत घेऊन तहसीलदार अभय चव्हाण यांना विचारणा केली असता त्यांनी दिलेली शासन निर्णयाची प्रत तहसीलदारांनी फाडल्याचा आरोप करत तहसीलदार व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे। मात्र तो कागद शासन निर्णयाची प्रत नसून अर्थहीन दुसरा कागद असल्याचा खुलासा तहसीलदार अभय चव्हाण यांनी केला आहे। प्रत्येक ऑफिसरला काय सांगता कुणाचं काम पेंडिंग आहे? कुणाचं काम पेंडिंगचा विषय नाही साहेब, कुणाचं काम पेंडिंग आहे? समोरचं त्या मोमेंटला काम करून घेऊन सर्व अधिकाऱ्यांच्या ऑफिसला आम्ही भेट देऊन चमकोगिरी करायची चमकोगिरी सर आमच्या चमकोगिरी नाहीये साहेब, बिलकुल चमकोगिरी आहे। आमच्या रक्तात चमकोगिरी नाहीये। कुठली माणसं आहेत काम त्यांचं राहिले? कुठली माणसं समोर दाखवा, माणसं त्याला घेऊन या व्हिडिओ आम्ही त्या दिवशी व्हिडिओ 2 मिनिटात मी काम साहेब कुठलाही अधिकारी वेळेवर येत नाही। माणसं इथं पाहिजे, माणसं नाही साहेब, वेळेवर काम कुणाचं राहिलं? तुमचा विषय काय चाललाय? पेंडिंग आहे काम होत नाही। कुठली माणसं साहेब वेळेवर हजार माणसं कुठली समोर मला दाखवा। लोकांना इथे 11 वाजेपर्यंत 12 कुठली 11 जर ऑफिस उघडायला पाहिजे। राजा हे बोलू नको, कुठली माणसं ती घेऊन जी आर नुसार जर आपण 9:45ला जर जी आर नुसार लोक अरे बाबा कुठली माणसं ती माणसं घेऊन येणार राजा? असं करतो तू वेळासारखं। आता सरकारी अधिकारी सरकारचा जी आर जर असं फाडत असतील तुम्ही दोघे बाहेर काही उपयोग नाही। माझा मोबाईल नाही व्हिडिओ अलाउड आहे। जी आर व्हिडिओ शकत नाही। जी आर आहे तू हे बघा हे असं घातलं म्हणून होत नाही। हे साहेब आम्ही करून बसलो। तुम्ही करून बसला। अरे राजा कुठले माणसं काम कुठलं पेंडिंग आहे सांग ना। मी स्वतः जाऊन आलोय रात्री 10 वाजेपर्यंत आमच्या माणसं काम होत असतात। मी प्रत्येक ऑफिसला जाऊन आलोय। 10 वाजेपर्यंत माणसं सरकारी जी आर जर सरकारी तहसीलदार खालापूर तालुक्याचे तहसीलदार साहेब जर सरकारचा जी आरच फाडतात तर कोणाकडनं कुठलीही अपेक्षा करण्याची आपल्याला गरज नाही। आपण काय असेल ते कायदेशीर करू। चला बाहेर चल कामावर उद्या असं थांबून आपण सर्व ऑफिस फिरून झाल्यानंतर पुन्हा तहसीलदार साहेबांकडे एक तक्रार आणि एक जी आर त्यांना द्यायला आलो की बाबा ह्या जी आर नुसार 9:45ला शासकीय अधिकारी कर्मचारी हे हजर राहिले पाहिजेत आणि त्यांची सुटण्याची वेळ ही 6:15 आहे। त्यानुसार सर्व अधिकारी हे इथं उपलब्ध पाहिजेत। जो शासनाचा जी आर आपण तहसीलदार साहेबांकडे दिला त्यानंतर तहसीलदार साहेबांनी तो जी आर न बघता फाडून एका कचरा पेटीत टाकला। म्हणजे शासनाच्या जी आरची किंमत ही कचरा पेटी आहे। मग शासनाने जी आर काढायचंच कशाला? जर सरकारी अधिकारी जर ह्या जी आरची पायमळणी करतात तर फाडून फेकून देतात तर सामान्य नागरिकांनी न्याय मागायचा कोणाकडे? आमची आता एकच मागणी आहे। आम्ही पोलीस स्टेशनला एक अर्ज केलेला आहे, तक्रार अर्ज दाखल केलेला आहे। शासनाचा जी आर फाडल्या प्रकरणी आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पोलीस साहेब पवार साहेबांकडे अर्ज दाखल केला आहे आणि आम्ही यांच्या निलंबनाची मागणी पूर्ण शासकीय अधिकारी जे होते इथे त्यांना कारणे दाखवा नोटीस ही बजावून बाकी जे तहसीलदार साहेब आहेत ज्यांनी आमचा जी आर जो शासनाचा जी आर आहे जे गव्हर्नमेंटच्या रूलनुसार ज्याची योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे याची जी विटंबना केली एक प्रकारे बोलायची झाली तर त्याच्या विरोधात आम्हाला त्यांना तक्रार आम्ही दाखल केलेली आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचा आम्ही मागणी करत आहोत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा विजय असो। निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो। मुजोरी तहसीलदाराचा निषेध असो, सरकारी जी आर फाडणाऱ्या तहसीलदारांचा निषेध असो, सरकारी जी आर फाडणाऱ्या तहसीलदारांचा निषेध असो। हे नक्की आहे की काही मुलं माझ्याकडे आली होती, ते एका पक्षाचे आहेत असं त्यांचं सांगणं होतं। मुळातच आज काय आहे की काल मंत्री महोदयांची व्हिडिओ कॉन्फरन्स झाली छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानामध्ये आम्ही सगळे व्यस्त आहोत। सकाळपासून दौरे चालू आहेत, जनजागृतीच्या संदर्भाने आम्ही फील्डवरती फिरतो। येऊन नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांची म्हणजे अध्यक्षांची आणि अधिकाऱ्यांची आम्ही बैठक घेतली। 11:30-12 वाजता आमची सरपंच परिषद होती। सर्व अधिकारी सर्व सरपंच सर्व तलाठी मंडळाधिकारी फील्डवरचे सगळे ऑफिसर आम्ही बोलवले होते त्याकरिता। त्या तयारीमध्ये आम्ही होतो, ऑफिसर सगळे फील्डवरती होते आणि दरम्यान ही मुलं ऑफिसमध्ये येऊन ऑफिसमध्ये आज कुणी नाही आहे, वेळेत कुणी येत नाही अशा संदर्भानं त्यांनी सांगितलं मला की कुणी येत नाही। मी त्यांना सांगितलं की माहिती अधिकारामध्ये आज आमच्या ऑफिसचं ट्रेनिंग आहे, रायगडला अलिबागला सगळे कर्मचारी गेलेले आहेत, त्यातले जे बाकीचे जे काही आहेत ते फील्डवरती आहेत आणि जे काही आहेत आम्ही अधिकारी 2च अधिकारी आहोत आणि ते दोन्ही अधिकारी आम्ही महाराजा स्वाभिमानाच्या तयारीमध्ये फील्डवरती आहोत।
पण त्यांना ऐकायचंच नव्हतं मुळात. ते त्यांचं म्हणणं आहे की हा जी आर 9:45चा आहे आणि तुम्ही 9:45ला ऑफिसमध्ये असलं पाहिजे आणि आम्ही तेव्हापासून थांबलो. लोकांची कामं होत नाहीत अशी त्यांची तक्रार होती. मी त्यांना विचारणा केली की बाबा कुठची लोकं आहेत, कुठली पेंडन्सी आहे मला दाखवा, कारण आम्ही दुसऱ्या मिनिटाला आम्ही काम करून देतो. आत्ता असतील तर तुम्ही आत्ता बोला. मी त्यांना त्यावेळी आव्हान केलं की असतील लोकं तर बोला, मी लगेच काम करून देतो. आम्ही धावपळीत होतो. महाराज अभियानाचं उद्दिष्ट असं आहे की लोकांना द्वारपोच सेवा द्यावी, पण सुदैवानं ते आले, ते म्हणाले की लोकांची कामं आहेत तर तुम्ही घेऊन या असे आवाहन केलं. पण ते काही तसं काही त्यांना ते अपेक्षा नव्हती, ते म्हणजे ते त्यांना करायचंच नव्हतं. ते मुळात त्यांना वेगळ्या पद्धतीनं जायचं होतं. त्यांनी कागद माझ्या हातात दिला. जी आर तर माझ्या टेबलला ऑलरेडी होता, तो तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसतही असेल कदाचित. जी आर वगैरे काही फाडलेलं नाही. त्यांनी तो इश्यू केला की जी आर फाडलाय. कागद कुठला तरी दिला होता, तो काय त्या अर्थहीन कागद होता. तो कागद मी घेतला आणि फाडून टाकला आणि जी आर माझ्या टेबलला हे तुम्हाला स्पष्ट त्या ह्याच्यामध्ये दिसेल. असं कुठचंही अधिकाऱ्याकडनं मला 19 वर्ष सेवेमध्ये झाले असं कुठचाही प्रकार होणार नाही. मुळातच आम्ही एवढे व्यस्त असताना सुद्धा अशा पद्धतीनं लोकांनी समजून न घेता अशा पद्धतीने वागणं किंवा अशा पद्धतीने चित्रीकरण करणं आणि अडवणुकीची भूमिका घेणं हेच मुळात चुकीचं आहे, असं मला या निमित्ताने एवढं सांगायचं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.